गुड मॉर्निंग स्टुडंट. आपण मागच्या वेळेस आपला कंपोजिशन ऑफ मॅटर हा चॅप्टर सुरू केला होता. तर तुम्हाला माहीत आहे की मॅटर म्हणजे काय. मॅटर म्हणजे जे काही आपण पाहू शकतो, ज्याला आपण टच करू शकतो किंवा ज्याला आपण फील करू शकतो, दॅट इज कॉल्ड ॲज मॅटर. आता जसा तुमच्यासमोर पेन आहे, तर पेन हा काय झाला, मॅटर झाला. तर नंतर आपण बघितले हे सगळे क्वेश्चन अभ्यासल्यावर आपण बघितलं की आपल्या आजूबाजूला जे मॅटर आहेत ते मॅटर 3 अवस्थेमध्ये आपल्याला सापडतात. देर आर 3 स्टेट्स ऑफ मॅटर. पहिला मॅटर आहे सॉलिड, लिक्विड अँड गॅस. तर मॅटर हे 3 अवस्थेमध्ये सापडतात, सॉलिड, लिक्विड अँड गॅस. नंतर आपण बघितलं की मॅटरच्या आतमध्ये जर आपण डोकून बघितलं तर ते पार्टिकलपासून बनलेले असतात आणि या पार्टिकलमध्ये जे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते त्यावरूनच ते सॉलिड, लिक्विड किंवा गॅस हे होतात. तर यासाठीच, याची प्रचिती येण्यासाठीच तुम्हाला हा एक्सपेरिमेंट मी सांगितला होता. आय होप तुम्हाला समजला. तर सॉलिड स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये आपण बघितलं की जे पार्टिकल असतात, सॉलिड स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये जे पार्टिकल असतात त्यांच्यामध्ये, त्या पार्टिकलमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूप जास्त असतो आणि म्हणून ते खूपच जवळजवळ असतात. आणि याच कारणामुळे प्रत्येक सॉलिड मॅटरला आपला डेफिनेट शेप असतो, व्हॉल्यूम असतो. ते रिजिडिटी दाखवतात, प्लास्टिसिटी दाखवतात, इलास्टिसिटी दाखवतात. लिक्विड स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये जे पार्टिकल असतात त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा मीडियम असतो आणि म्हणून त्यांच्यामध्ये डेफिनेट शेप दिसत नाही, पण हो, त्यांच्यामध्ये डेफिनेट व्हॉल्यूम असते आणि ते फ्लुइडिटी दाखवतात. नंतर गॅसेस स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये आपण बघितलं की त्यांच्यामध्ये जे पार्टिकल असतात तर त्या पार्टिकलमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे खूपच कमी असते आणि म्हणून ते डेफिनेट शेपही दाखवू शकत नाही, व्हॉल्यूमही दाखवू शकत नाही आणि म्हणून ते फ्लुइडिटी दाखवतात, ते प्रवाहित होत राहतात, जस्ट लाईक अ लिक्विड. तर इथपर्यंत आपण झालं होतं. आता आपण समोर जाऊया. पुढे काय म्हटलं आहे बघा. द फोर्स इज व्हेरी वीक इन गॅसेस. तर गॅसेस स्टेट ऑफ मॅटरमध्ये जो पार्टिकल असतात त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे कसं असते, खूपच कमी असते. देअरफॉर द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल ऑफ गॅसेस मूव्ह फ्रीली अँड ऑक्युपाय ऑल द अवेलेबल स्पेसेस. आणि म्हणून जेव्हा आपण एखाद्या गॅसेसला एखाद्या भांड्यामध्ये टाकतो तेव्हा त्याच्यातले पार्टिकल हे इकडे तिकडे असे पळत सुटतात आणि भांड्यांच्या भिंतींना प्रेशर देतात. कॉन्सिक्वेंटली गॅसेस हॅव नॅदर डेफिनेट शेप अँड डेफिनेट व्हॉल्यूम. त्या पार्टिकल, गॅसेस स्टेट्स ऑफ मॅटरमधले जे पार्टिकल असतात त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूपच कमी असल्यामुळे त्यांच्यामध्ये डेफिनेट शेपही राहत नाही गॅसेसचा आणि व्हॉल्यूमसुद्धा राहत नाही. फिगर 6.2 शो द स्कॅमॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ सब मायक्रोस्कोपिक पिक्चर ऑफ द फिजिकल स्टेट्स ऑफ मॅटर अँड द टेबल 6.3 शो द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द स्टेट्स ऑफ मॅटर. आता खाली इथे तुम्हाला पदार्थाच्या अवस्थांची काही कॅरेक्टरिस्टिक दाखवलेली आहे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेट्स ऑफ मॅटर दाखवलेली आहे. चला त्यांचा अभ्यास करू. या ठिकाणी स्टेट्स ऑफ मॅटर दिलेले आहे, सॉलिड, लिक्विड, गॅस, आणि ही त्यांची कॅरेक्टरिस्टिक्स. तर चला आता सॉलिड स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये जेव्हा मॅटर असतो तर काय काय त्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक असते बघा. तो रिजिडिटी दाखवतो म्हणजे कडकपणा, त्याच्यामध्ये प्लास्टिसिटी असते म्हणजे आकार आपण बदलू शकतो. इलास्टिसिटी, आता जेव्हा आपण एखादा प्लास्टिक पाहतो तर तो सॉलिड स्टेटमधला मॅटर आहे म्हणजेच त्याचा आपण आकार थोडा निमुळता करू शकतो. आणि इलास्टिसिटी, जो रबर बँड असतो तो सुद्धा सॉलिड स्टेट्स ऑफ मॅटर असतो आणि त्याच्यामध्ये इलास्टिसिटी आपल्याला दिसून येते. त्याच्यामध्ये व्हॉल्यूम असते, डेफिनेट शेप असते. कॉम्प्रेसिबिलिटी म्हणजे काय, कॉम्प्रेसिबिलिटी म्हणजे दबू शकणे. तर सॉलिडमध्ये कॉम्प्रेसिबिलिटी कशी असते, खूपच कमी असते. फॉर एक्झाम्पल स्पॉन्ज जर आपण घेतला तर स्पॉन्ज थोडा दबू शकतो या पद्धतीने. नंतर इंटरमॉलिक्युलर फोर्स कसा असतो, इंटरमॉलिक्युलर फोर्स हा स्ट्रॉंग असतो बिटवीन द ॲटम. कसा असतो, स्ट्रॉंग असतो. आणि डिस्टन्स बिटवीन द पार्टिकल हे खूपच कमी असते. नंतर लिक्विड स्टेट्स ऑफ मॅटर. लिक्विड स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये फ्लुइडिटी, रिजिडिटी किंवा प्लास्टिसिटी दिसत नाही, पण त्याच्यामध्ये फ्लुइडिटी दिसून येते. फ्लुइडिटी म्हणजे काय, प्रवाहीपणा. व्हॉल्यूम कसा असतो, डेफिनेट व्हॉल्यूम असतो, त्यांना शेप राहत नाही. कॉम्प्रेसिबिलिटी कशी असते, व्हेरी स्मॉल. आणि इंटरमॉलिक्युलर फोर्स बिटवीन द टू पार्टिकल्स मॉडरेट असतो.
आणि डिस्टन्स बिटवीन द पार्टिकल कसे असते, मॉडरेट असते. गॅसेसमध्ये तुम्हाला रिजिडिटी, प्लास्टिसिटी, इलेस्टिसिटी दिसून येत नाही, पण फ्लुइडिटी दिसून येते, प्रवाहीपणा दिसून येते, जस्ट लाईक अ लिक्विड. व्हॉल्यूम त्यांच्यामध्ये राहत नाही, शेप राहत नाही, कॉम्प्रेसिबिलिटी खूप जास्त असते. जसं की तुम्ही एखाद्या बलूनमध्ये हवा भरली आणि त्याला तुम्ही प्रेस जर केलं, त्याच्यामध्ये खूप सारी कॉम्प्रेसिबिलिटी दिसून येईल. आणि इंटरमॉलिक्युलर फोर्स बिटवीन द पार्टिकल हा खूपच कमी असतो आणि पार्टिकलमधलं जे अंतर असते ते खूपच जास्त असते. सो आय होप तुम्हाला हे समजलं. आता पुढे बघा, राईट द कंपोजिशन ऑफ द फॉलोइंग मटेरियल बाय मीन्स ऑफ केमिकल फॉर्म्युले अँड क्लासिफाय देम अकॉर्डिंगली. या ठिकाणी तुम्हाला काही मॅटर दिलेले आहे, मटेरियल दिलेले आहे, तुम्हाला त्यांचं केमिकल कंपोजिशन किंवा केमिकल फॉर्म्युले लिहायचे आहे आणि इथे टाईप्स ऑफ मॅटर लिहायचे आहे. तुम्हाला माहीतच आहे मॅटरचे 3 टाईप्स आहेत, आपण 7व्या वर्गामध्ये शिकलो. एक आहे एलिमेंट, एक आहे कंपाऊंड आणि तिसरा आहे मिक्सचर. एलिमेंट, कंपाऊंड अँड मिक्सचर. सो दिस इज द 3 टाईप्स ऑफ मॅटर. यापैकी तुम्हाला इथे लिहायचे आहे. आता जसं पहिला मॅटर आहे, मटेरियल आहे वॉटर. केमिकल फॉर्म्युला काय आहे, कंपोजिशन काय आहे तिचं, वॉटरचं H2O. आणि मॅटरचा कोणता प्रकार आहे तो आहे कंपाऊंड. कंपाऊंड म्हणजे काय, कंपाऊंड हा मॅटरचा असा प्रकार आहे की ज्यामध्ये 2 किंवा अधिक एलिमेंटचे ॲटम हे एकत्र आलेले असतात निश्चित रूपात. नंतर कार्बनचा केमिकल फॉर्म्युला C आणि तो मॅटरचा कोणता प्रकार आहे, तो एलिमेंट. एलिमेंट म्हणजे काय, एलिमेंट हा मॅटरचा असा प्रकार आहे की ज्यामध्ये सगळेचे सगळे त्याचे जे ॲटम आहे ते एकसारखे असतात. निसर्गातील शुद्ध रूपातील पदार्थ ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे एलिमेंट. ऑक्सिजन O2 आणि तो मॅटरचा कोणता प्रकार राहील, एलिमेंटच राहील, कारण त्यातील प्रत्येक जो ॲटम आहे तो एकसारखाच पार्टिकलने बनलेला असतो. नंतर एअरचा फॉर्म्युला कोणता राहील, एअरमध्ये तर नंबर ऑफ गॅसेस एलिमेंट प्रेझेंट आहे, जसं O2, N2, H2, CO2. तर हे त्यांचा फॉर्म्युला झाला. आणि तो मॅटरचा कोणता प्रकार आहे, तो मॅटरचा राहील मिक्सचर राहील. तो मिक्सचर म्हणजे काय, जेव्हा 2 किंवा अधिक मटेरियल, मग ते एलिमेंट असो किंवा कंपाऊंड असो, जेव्हा 2 किंवा अधिक मटेरियल किंवा मॅटर हे एकत्र येतात त्याला आपण मिक्सचर असे म्हणतो. तर इथे काय येईल, मिक्सचर येईल. ॲल्युमिनियम Al, इथे काय येईल, एलिमेंट. ब्रास कशाने बनलेलं असते, ब्रास म्हणजे पितळ कशाने बनलेलं असते, कॉपर प्लस झिंक, तर Cu प्लस Zn इथे लिहावं लागेल. आणि मॅटरचा हा कोणता प्रकार आहे, तो एक प्रकारचा मिक्सचरच आहे. नंतर कार्बन डायऑक्साईड, इथे येईल CO2 आणि इथे काय येईल, गेस करा, कंपाऊंड. तर पुढे बघा, दिस इज द सेकंड मेथड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. तर आता जे आपण केलेलं आहे इथे, त्यानंतर आपण बघितलं की मॅटरचं क्लासिफिकेशन आपण इथे दुसऱ्या पद्धतीने केलेलं आहे. इन दिस मेथड द क्रायटेरिया यूज फॉर क्लासिफिकेशन ऑफ मॅटर इज केमिकल कंपोजिशन ऑफ मॅटर. सो दिस इज द सेकंड मेथड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. या ठिकाणी आपण मॅटरचं क्लासिफिकेशन त्याच्या केमिकल कंपोजिशननुसार केलेलं आहे. वी हॅव सीन इन द प्रिवियस स्टँडर्ड दॅट मॅटर इज क्लासिफाईड इन टू 3 टाईप्स, एलिमेंट, कंपाऊंड अँड मिक्सचर. 7व्या वर्गात आपण शिकलेलोच होतो की मॅटरचे 3 प्रकार आपल्याला सापडतात. एक आहे एलिमेंट, दुसरा आहे कंपाऊंड आणि तिसरा आहे मिक्सचर. बाय कन्सिडरिंग वेदर द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर आर सिमिलर ऑर डिफरंट अँड व्हॉट आर दे मेड ऑफ ऑल दिस. आणि हे कशावरून ठरवलं आपण, तर हे ठरवलं आपण त्याच्या स्मॉल ॲटमवरून. म्हणजे एकसारखे जर ॲटम राहिले एखाद्या मॅटरमध्ये, जर एकसारखे ॲटम जर राहिले तर त्याला आपण एलिमेंट म्हणतो. एखाद्या मॅटरमध्ये जर एकापेक्षा जास्त एलिमेंटचे ॲटम जर असतील तर त्याला आपण कंपाऊंड म्हणतो. आणि एखाद्या मटेरियलमध्ये किंवा मॅटरमध्ये एकापेक्षा जास्त एलिमेंट आणि कंपाऊंड किंवा इतर पदार्थातील जर ॲटम असतील किंवा मटेरियल असतील तर त्याला आपण मिक्सचर म्हणतो. ऑल द स्मॉलेस्ट पार्टिकल इन एलिमेंट अँड कंपाऊंड आर अलाइक. आता एलिमेंटमध्ये जे सगळेचे सगळे ॲटम असतात ते सारखेच असतात. कंपाऊंडमध्ये जे सगळ्यात लहान पार्टिकल जो असतो त्याला आपण मॉलिक्यूल म्हणतो. तर ते मॉलिक्यूल हे कसे असतात,
सारखे असतात किंवा वेगवेगळे असतात. हाऊएव्हर द स्मॉलेस्ट पार्टिकल इन द मिक्सचर आर ऑफ 2 or more टाईप. आणि मिक्सचरमधले जे पार्टिकल असतात ते 2 किंवा अधिक पदार्थांनी बनलेले असतात. पुढे म्हटलेलं आहे द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एलिमेंट कंटेन आयडेंटिकल ॲटम. एलिमेंटमध्ये जे ॲटम असतात ते सगळेचे सगळे सारखे असतात. जसं गोल्ड हा एक एलिमेंट आहे, त्याच्यामध्ये सगळेचे सगळे गोल्डचे ॲटम किंवा त्याचे पार्टिकल हे एक सारखेच असतात. फॉर एक्झाम्पल ईच मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन कंटेन 2 ऑक्सिजन ॲटम इन बॉन्डेड स्टेट. आता ऑक्सिजन हा एक एलिमेंट आहे. ऑक्सिजन या एलिमेंटमध्ये त्यांचे जे ॲटम असतात ते एकसारखेच असतात आणि हे एलिमेंट तुम्हाला बाइंडेड सापडतात. म्हणजे एक ऑक्सिजन ॲटम हा दुसऱ्या ऑक्सिजन ॲटमशी बाइंडेड असतो आणि अशा प्रकारे O2 असतो. द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ कंपाऊंड आर फॉर्म बाय जॉइनिंग 2 or more ॲटम टू ईच अदर. फॉर एक्झाम्पल ईच मॉलिक्यूल ऑफ वॉटर कंटेन 2 हायड्रोजन ॲटम जॉईन टू 1 ॲटम ऑफ ऑक्सिजन. आता जसं आपण वॉटर घेतलं, वॉटर हा एक काय आहे, कंपाऊंड आहे. त्याच्यामध्ये 2 किंवा अधिक एलिमेंटचे ॲटम एकत्र आलेले दिसतात. वॉटरचा फॉर्म्युला आहे H2O. यामध्ये हायड्रोजनचे 2 ॲटम आणि ऑक्सिजनचा 1 ॲटम हे आपल्याला कंबाईन होताना दिसतात. द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मिक्सचर आर ॲटम ऑर मॉलिक्यूल ऑफ 2 or more एलिमेंट ऑर कंपाऊंड. आणि मिक्सचरमध्ये आपण बघतो की याच्यामध्ये 2 किंवा अधिक मटेरियल ॲड होताना आपल्याला दिसते. फॉर एक्झाम्पल चिवडामध्ये अनेक प्रकारचे मटेरियल याच्यामध्ये ॲड होताना दिसते आणि अशा प्रकारे आपण त्याला मिक्सचर असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल द मेन कॉन्स्टिट्युएंट ऑफ मॉलिक्यूल इन द मिक्सचर नेमली एअर, नायट्रोजन, ऑक्सिजन, ऑर्गॉन, वॉटर, कार्बन डायऑक्साईड. आता जी एअर आहे ती सुद्धा एक प्रकारचं काय आहे, मिक्सचरच आहे. कारण या एअरमध्ये नंबर ऑफ एलिमेंटचे ॲटम आणि कंपाऊंडचे ॲटम तुम्हाला इथे एकत्रित झालेले दिसतील. जसं नायट्रोजन, ऑक्सिजन, ऑर्गॉन, वॉटर, कार्बन डायऑक्साईड. सिमिलरली द मिक्सचर ऑफ अलॉय ब्रास contain atom of copper and zinc, while bronze contain element copper and tin. आता जे ब्रास आहे, पितळ, ते सुद्धा एक प्रकारचं मिक्सचरच आहे. मिक्सचर हे कोणत्या 2 एलिमेंटपासून बनलेलं आहे, कॉपर अँड झिंक. आणि या ठिकाणी जे ब्रॉन्झ मेडल असते ऑलिम्पिकमधलं ते सुद्धा कॉपर आणि टीननी बनलेले दिसते तुम्हाला. सो ब्रॉन्झ अँड ब्रास हे सुद्धा काय आहे, मिक्सचरच आहे. द फिगर 6.4 शो द सिनेमॅटिक सब मायक्रोस्कोपिक पिक्चर ऑफ द टाइप्स ऑफ मॅटर नेमली एलिमेंट, कंपाऊंड अँड मिक्सचर अँड ऑल्सो देअर कॅरेक्टरिस्टिक्स. पुढे आपण आता एलिमेंट, कंपाऊंड आणि मिक्सचरबद्दल डिफरन्स बघणारच आहोत.